आहे OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आपण लहानपणामध्ये OCD म्हणजे काय, लहानपणी आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला एक किंवा खेळणं किंवा कुठली काही गोष्ट किंवा कपडे काय आवडले की आपण आई वडिलांना सांगतो की मला हेच पाहिजे, बरोबर का नाही. मग आपल्याला ती गोष्ट आपल्याला भेटल्यानंतर आपण काय करतो, ती गोष्ट वारंवार तीच गोष्ट माझ्याकडे राहिलीच पाहिजे, तो झाला कंपल्शन. मग तो कन्वर्ट होतो डिसऑर्डर. आता हे मी तुम्हाला का सांगितलं, व्यसन पण तसंच आहे. कुठलाही दारुडा ज्याला व्यसनाचा प्रॉब्लेम आहे, जसं मॅडमाने सांगितलं की सायकेटिक लेवलला खूप अनालाइज करतात की हा किती खरं बोलते किती खोटं बोलते. आता फॅमिली आणि आम्ही खरं आपल्याला माहिती, जो एडिक्ट आहे जो व्यस्तिक आहे तेवढं खरं तर बोलणार नाही केलं. ॲक्सेप्टन्स, जशा मॅडम मला ना, ॲक्सेप्टन्स इज अ की ऑफ ऑल सोल्युशन. जर त्याला बरं व्हायचंच नसेल तर तो ॲक्सेप्ट करणारच नाही. त्याला बरं व्हायचं असेल बाय बुक तो देवांनाच बोलेल की हा बा मी एवढी ठीक. MD सायकेट्रिस्ट जेव्हा ट्रीटमेंट करतात तेव्हा आपण एक मेडिकेशन ट्रीटमेंट स्टार्ट की व्यसन सुटल्यानंतर म्हणजे बंद झाल्यानंतर मी एकच मोटिवेशन स्पीकर आहे. जसं तुम्ही सायकेट्रिक डॉक्टर मॅडम यांचं तुम्ही सुटे ऐकलं, आम्ही पण ऐकलं होतो. आपल्या सेंटरला नोव्हेंबरमध्ये एक 10 वर्ष होते आणि महाराष्ट्रामध्ये नामांकित सेंटर आहे. आपलं सेंटरचा मेन उद्देश हा आहे की आपल्या आधीचे जेवढे जण बसले कुणाच्या घरामध्ये व्यसन हा एक प्रॉब्लेम आहे. मिनिमम 90 डेज त्याच्यामध्ये पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो, पेशंट आल्यानंतर आपण फॅमिलीकडनं पूर्ण माहिती घेतो की पेशंटची बिहेवियर हिस्ट्री काय आहे, फिजिकल हिस्ट्री काय आहे, आणि त्यानंतर त्या हिस्ट्रीनुसार की हा व्यक्ती किती खरं बोलते किती खोटं बोलते. तर दारू पिणारा बोलणार आहे का मी एवढी दारू पितो करून, मी तेवढा आहे पण मी तेवढा नाही, एवढा आहे मी तेवढा नाही. पण त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला MD सायकेट्रिस्ट आणि आमची क्लिनिकल सायकोलॉजिकल टीम आणि अल्कोहोलिक काउन्सिलर, जसं मी एक काउन्सिलर आहे, आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना काउन्सिलिंग करतो. म्हणजे कोण कुठे कुठे खरं बोलतो, त्या डॉक्टरांकडे वेगळं बोलणार, सायकोलॉजिकलकडे वेगळं बोलणार, माझ्याकडे वेगळं बोलणार. पण 3 केस स्टडी झाली आणि एकच व्यक्ती 3 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये बोलतो. त्यानंतर एक सेटअप प्रोग्राम आहे, सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. कुठल्याही बेसिक व्यक्तीला टाइम टेबल नसतो, तुम्ही बघितलं असेल. तिला कधी उठायचंय, तिला कधी झोपायचंय, तिला कधी जेवायचंय, तिला जेवायचंच नाहीये किंवा तिला कंटिन्यू दारूच पाहिजे. आता तुमच्या डोक्यामध्ये फक्त की नॉर्मल सायकोलॉजिकल सांग, तुम्हाला मी 1 ते 20 1 नंबर ते 20 नंबर पर्यंत कुठलाही नंबर तुमच्या मनामध्ये असंच ठेवा, रॅन्डम ठेवा. मला सांगू नका, मला रॅन्डम ठेवा. आणि ते जेवढे पण फॅकल्टी मेंबर असतील ना, दोघं जण बसले तर विचार करा यांच्या मनामध्ये पण सेम नंबर आहे, तुमचा नंबर पण सेम आहे, दोघांचे नंबर प्लस करा. केले प्लस. आज तारीख काय किती, उद्या 20 आहे ना, यामध्ये 20 अजून प्लस करा. टोटल जी आली ना, आता आता हा जो सेमिनार बसलेला आहे आपला, त्याच्यामध्ये 50% मार्क्स ठेवू टाका या सेमिनारसाठी. जे यांच्याकडे प्लस केले होते ना ते पण मार्क्स ठेवू टाका. आता तुमच्याकडे आन्सर तुमच्याकडे, माझ्याकडे नाही ना, पण आन्सर हा आहे. राईट ऑर रॉंग? सायकोलॉजी मी त्यांची कशी पकडली, मी चेहऱ्यावर आणि सिव्हिल हॉस्पिटलला गेले 7 वर्ष आमच्यासोबत खूप कंटिन्युअसली 3-6 महिने आमच्यासोबत सेमिनार आमच्याकडे होत असतात. रिझल्ट हे 3 महिन्यानंतर सुटणार. आता काही लोक आम्हाला विचारतात गॅरंटी आहे का,
त्यांना आम्ही विचारतो तुम्ही माणूस पाठवताय की मशीन, राईट ना. आता आपण एक व्यसनिक पाठवतोय, आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम चालले तर तुम्ही मशीनवर काम करणार नाही, आपण माणसावर काम करणार. तर माणसावर काम करण्याच्या अगोदर पहिला सायकोलॉजिकल आणि त्याचा बिहेवियर चेक केलं पाहिजे. जोपर्यंत त्याचा बिहेवियर बदलणार नाही, त्याचं वागणूकच बदलणार नाही, त्याचे विचारधाराच बदलणार नाही, मला व्यसन मुक्त राहून मी काय काय करू शकतो आणि व्यसन करून मी काय काय करतोय